नागपूरमधल्या हिंसाचारग्रस्त भागात अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता शाळा दुकानं आजही बंद राहणार। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य, मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत। नागपुरात चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूर पोलिसांसोबतच महाराष्ट्र एटीएसही नागपूरच्या गदारोळाचा समांतर तपास करणार। राड्याला चिथावणी कोणाची, कोणती संघटना यामागे आहे का, याचा तपास एटीएस करणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। देशातल्या बँकांचा 24 आणि 25 मार्चला संपाचा इशारा। विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संपाची हाक। चौथ्या शनिवारच्या सुट्टीमुळे बँका सलग 4 दिवस बंद राहण्याची शक्यता। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंग खेळण्याचा उत्साह शिगेला। नाशिकमध्ये पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये रंगपंचमी साजरी होणार। मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा बदल। पुढचे 5 दिवस अवकाळीच्या बरसातीचं भाकीत। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। शस्त्रसंधी सुरू असतानाच इस्रायलच्या गाझापट्टीत हल्ले। इस्रायली हल्ल्यामध्ये तब्बल 400 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता। सगळ्या ओलिसांची सुटका आणि हमासच्या खात्म्याशिवाय हल्ले थांबणार नसल्याचा नेतन्याहूंचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।